नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण स्वयंपाक करताना मुलांना भाषा कशी शिकवावी या प्रकारचे यासारखे व्हिडिओ बनवत आहोत. आता हे काही लोकांना ऐकायला वेगळं वाटतं की आता ही कृती तर मुलांना दिसत असते रोज आणि तर मग त्याचं आपल्याला रोज तीच कृती सांगायची काय गरज आहे. परंतु कृती दिसणं, कृती समजणं आणि त्या कृतीला काय भाषा आहे हे ह्या वेगवेगळे प्रकार आहे. याच्यामध्ये त्यांना कृती समजते, काय करतायत ते दिसतंय, त्याला कदाचित आकलन होतंय, कशासाठी करतायत ते. स्वयंपाक करती म्हणजे आपल्याला जेवायला करणारे, जेवायला घेती, जेवण करायचंय, परंतु त्याला भाषा नसते, ते फक्त कृती त्याला समजतीये. मग त्याला आपल्याला भाषा द्यायची म्हणून आपल्याला त्यासारखं संभाषण करायचंय. आता आपण यामध्ये स्वयंपाकघरामध्ये चहा बनवायचं संभाषण, भाजी झाली बनवायची, नाश्ता, वेगवेगळ्या भांड्यांची ओळख करून घेतलेली आहे. आता आपण स्वयंपाकामधील एक भाकरी हा विषय घेऊया. भाकरी बनवायची आहे, तर मग आपण भाकरी करण्यासाठी लागणारी भांडी, ज्याप्रमाणे आपण पूर्वतयारी करतो स्वयंपाक करण्याची, त्याच पद्धतीने भाकरीसाठीची जी पूर्वतयारी आहे. मग मी हा ॲल्युमिनियमचा डब्बा आहे पिठाचा, यामध्ये ज्वारीचं पीठ आहे. आपण आता भाकरी करणार आहोत, भाकरीसाठी लागणारी मग ती मोठी ताटली जी असते तिला परात म्हणतात. मग ही परात आहे, ह्यामध्ये मला भाकरी बनवायची. चल आपण भाकरी करूया. त्याला पण एखादी छोटीशी ताटली देऊ शकता तुम्ही, त्याच्यामध्ये त्यालाही पीठ देऊ शकता, तरच तो तुमच्याबरोबर बसणार आहे. मग ते त्या पिठाच्या डब्यामधली चाळणी, हे बघ मी पीठ चाळते आणि मी पीठ मळते. भांडे तर आपण अगोदर सांगितले, तवा, उलथणं, परात, पिठाचा डब्बा घेतलेला आहे, पिठाची चाळणी दाखवलेली आहे, पीठ मळते, त्यानंतर मी भाकरी थापते. मग बघ ऐक कसा आवाज येतोय भाकरीचा, थप थप थप, म्हणजे हा आवाज म्हणजेच आई भाकरी करते, हे त्याला वाक्य द्यायचे. समजत आई किचनमध्ये भाकरी करते आणि एखादं नॉर्मल बाळ आहे ते हॉलमध्ये बसले, तरी त्याला जर कोणी विचारलं तुझी आई काय करते, त्यांनी पाहिलेली नसेल की आई काय काम करते, पण आवाज यायला लागला थप थप थप, म्हणजे हा भाकरीचा आवाज आहे. तर त्यावरूनच तो सांगतो माझी आई काय करतीये, भाकरी करतीये. हे कधी होतं तर त्याला तेवढे शब्द माहीत पाहिजेत, त्यावेळेस ते ओळखण्याचं स्किल त्या मुलांचं डेव्हलप होते. मग आपण ते भाकरी करताना बाळ रोज बरोबर घेतले, पीठ मळते, तू पण पीठ मळतो का, अरे पीठ सांडू नको, सांडणे ही प्रक्रिया कळते. बघ किती फरशी खराब झाली, फरशी पुसावी लागेल, थांब तू नीट कर. तू पण भाकरी थापतो का किंवा थापते का, हे बघ माझी कशी गोल भाकरी झाली, तुझी बघ कशी झाली. किंवा असं पण स्तुती करू शकतो, माझी मोठी भाकरी आहे, तू पण छान केली, पण फक्त छोटी भाकरी केली आहे. आता चल आपण भाकरी तव्यावर ते टाकूया आणि मग भाकरीची काय पुढे असं पाणी लावणे, भाकरी भाजली. हे बघ ही भाकरी मी, काय तुमचा पोळ्याचा डब्बा असेल, टोपलं असेल, त्याचं पण नाव रोज रोज सांगायचं, मी चपाती टोपल्यात टाकली, मी भाकरी टोपल्यात टाकली. हे बघ तुझी पण भाकरी टाकते, किंवा तू भाकरी अशी बनव, थांब तुला मी शिकवते. असं करून करून तुम्ही ह्या भाकरीविषयी अनेक वेळा भाकरी भाकरी शब्द होतोय, त्याच्याबरोबर वाक्य पण होत आहेत. भाकरी भाजली, भाकरी बनवली, भाकरी टोपल्यात टाकली, जेवताना भाकरी मी वाढली, भाकरीचे तुकडे केले, मोडली भाकरी. अशा प्रकारची जी त्याच्याबरोबर एक एक क्रियापद वापरून लगेच त्याचं वाक्य तयार होते. 2 शब्दांचे वाक्य आपण मुलांना रोज रोज बोलून त्याला ते यायला लागतात आणि त्याचा अर्थही समजायला लागतो. पहिलं आपलं उद्देश आहे मुलाला भाषा ऐकवणे, समजणे. जेव्हा ती कृती करताना रोज रोज भाषा असेल तेव्हा ती समजायला लागेल ऐकून त्याला, की आई ही कृती करताना रोज म्हणते मी भाकरी करते, म्हणजे याला म्हणायचंय भाकरी करते, भाकरी भाजते, भाकरी टाकते, भाकरी वाढते. अशी वेगवेगळी क्रियापदं. नाहीतर आपण स्पीच थेरपीच्या क्लासला गेले असता आपल्याला क्रियापदं सांगितली जातात, की मळणे या क्रियापदावर तुम्ही 10 वाक्य मुलांना शिकवा, अशा प्रकारे झालं. किंवा तुम्ही थापते याविषयी बोला, भाजते याविषयी बोला. पण तेच जर आपण ह्या कृतीतून रोज कृती करत असताना भाजलं किंवा बोललं, भाजण्याची क्रियापद हे वापरलं, तर ते मुलांना कृतीतून कळणार आहे आणि ह्या कृतीतूनच आपण त्याची चांगल्या प्रकारे भाषा डेव्हलप करू शकतो.
जर तुम्ही प्रत्येकच स्वयंपाक करताना ती खूप सारे शब्द किचन मी सांगते त्यापेक्षाही एखादी खूप म्हणजे काय म्हणता येईल त्याला जिज्ञासू आई असेल तर अजूनही त्याच्यासाठी वेगवेगळी वाक्य एक्स्ट्रा वापरून त्याला ते रोज त्याला शिकू शकते. आपण रोज दिवसभरामध्ये जितके शक्य होईल तितके जास्त शब्द त्याला रोज ऐकवायचे आणि आपल्याला सर्वसामान्याकडून नॉर्मली म्हणजे सगळं सामान्य एकसारखी भाषा सर्व रोज बोलत राहून मग विशेष भाषा शिकवायची आहे. जेव्हा ढोबळमानाने सर्व भाषा शिकवतोय त्याच्यातील त्याला 4-5 वाक्य आहेत. समजा तिला आता भाकरीची कृती आहे त्याच्यामध्ये 4-5 वाक्य आहेत, समजा त्यातले 2-1 वाक्य यायला लागले, मग राहिलेले वाक्य तर त्यांनी ऐकलेले असतात. थोडंसं अजून त्याला टच केलं, शिकवलं, असं बोल तर तो लगेच ते ऐकल्यामुळं लगेच बोलायला लागून एकंदरीत भाकरी करतानाची जी कृती आहे त्यावेळेस जे समजा 5 वाक्य आहेत तर ते 5 वाक्य त्याला बोलायला येऊ लागतात. तसं जर आपण थेरपिस्टकडे गेलो तर एक शब्द शिकवणे, क्रियापद शिकवणे, वाक्य पूर्ण करणे आणि त्यानंतर एखाद्या कृतीविषयी 5 वाक्य बोलणे. ह्या कृती काय असायला पाहिजे, वाक्य कोणते घ्यायला पाहिजे, ह्याने आपण नॉर्मल पालक कन्फ्यूज होऊन जातो. आता कुठले वाक्य बोलावेत. मग आता ही भाकरीची कृती घेतली, मी पीठ चाळते, मी पीठ मळते, पीठ पाणी लावलं, भाकरी थापली, पाणी लावलं, भाकरी भाजली, भाकरी टोपल्यात टाकली, झाले. ह्याच्यातून सगळे एक कृती पण झाली पूर्ण. त्या कृतीसाठीचे संभाषण, त्यासाठी लागणारी वाक्य पण होतात आणि अनेक प्रकारची क्रियापदं याच्यामध्ये शिकून होतात आणि मुलाला त्या कृतीविषयी संभाषण करता येते. ह्याच्यामुळे आपल्याला रोज काय करायचंय, कृतीतून शिकवायचंय. आणि अगोदर आपल्याला मुलाला मातृभाषा म्हणजे आईच्या जवळ असल्यानंतर जे भाषा शिकते बाळ, मी म्हणते 80 ते 90% भाषा हा बाळ आईकडूनच शिकतं आणि नवीन 10% भाषा तो बाहेर गेल्यावर परिसरातून अनेक वेगळी भाषा शिकत असेल. ती भाषा जेव्हा ही डेव्हलप होते तेव्हा ती भाषा समजून घेण्यास मदत होते या भाषेची. यामुळे आपण स्वयंपाकघरामध्ये मुलांना आपल्या कामात सहभागी करून घ्या. त्या काम करताना तिथं तुमचा पसारा होतोय किंवा खराब होतोय किचन वाटा म्हणून मुलांना त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेत नाही. अशा बऱ्याच प्रकारच्या मम्मी आहेत, आई आहेत की त्यामुळे ते मुलांना त्याच्यात सहभागी करून घेत नाही किंवा ते झोपल्यावर पटकन स्वयंपाक करून घेतात आणि नंतर रिकाम्या झाल्यानंतर ते कुठल्या विषयावर त्यांच्याबरोबर बोलणार आहेत. एखादं पुस्तक किंवा TV लावून देणे हे याच्याशिवाय पर्याय राहत नाही. दिवसभर जर तुम्हाला घरातल्या सगळ्या कृती करायच्या असतील आणि जर बाळ बरोबर घेतलं तर त्या कृती तुमच्या दिवसभर जातील, काम पण दिवसभर जाईल आणि संभाषणासाठी तुम्हाला विषय सापडतील की दिवसभर तुम्ही मुलाशी काय बोलू शकता. यासाठी वेगळं काही शिकवायची किंवा वेगळ्या काही क्लासला जायची गरज पडत नाही. आणि यासारखं शिक्षण घेऊनच ही मुलं शिकलेली आहेत, जे मी तुम्हाला आत्ता व्हिडिओ टाकलेले आहेत त्या मुलांचे मागे पहा. ती मुलं किती नॉर्मल मुलांसारखे बोलायला, आपण नॉर्मल भाषा शिकवली आहे त्याच्यामुळे तो नॉर्मलच मुलांसारखं बोलतो आणि नॉर्मल शाळेत जाऊन नॉर्मल मुलांसारखं शिकतो. त्याच्यात त्याला न्यूनगंड पण राहत नाही की मी काही वेगळं आहे. तुम्ही पहा, साईन लँग्वेज शिकवायला कर्णबधिर मुलांच्यासाठी ज्या वेगळ्या विशेष शाळा असतात त्या शाळेतली मुलं कसे त्यांच्यामध्ये दंग असतात. ते इतर परिसरामध्ये आपल्या शेजारी कोणी लोक आहेत उभी किंवा आपण बोललेलं त्यांना समजते का, त्या लोकांचं आपल्याला समजत नाही. त्यांचं जग म्हणजे ज्यांना जेवढ्या लोकांना ती भाषा येते ते म्हणजे त्यांचं छोटंसं जग झालेलं असतं. आणि यासारख्या भाषा शिकून आपण या मुलांना या अथांग जगामध्ये आणू शकतो. फक्त भाषेच्या जीवावर त्यांचं फक्त शरीर या जगामध्ये आहे असं नाही, तर ते सगळ्या गोष्टींनी त्याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे, सगळ्या कृतीत सहभागी झाले पाहिजेत. त्यांना असं वाटायला सुद्धा नको की आपण नॉर्मल नाही आहेत म्हणून. आणि असं 100% घडतं. ही तुम्हाला उदाहरणं म्हणून ही आपले व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते व्हिडिओ पहा ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी. आणि व्हिडिओमध्ये जे सांगितलंय त्या पद्धतीने कृती करत चला. तुमचे मूल नक्कीच बोलणार आहे हा विश्वास ठेवा. पहिला विश्वास ठेवला तरच सगळ्या गोष्टी सक्सेस होतात. आणि कुठलीही आई बाळासाठी जे करते त्याच्यात ती कधीच अपयशी होऊ शकत नाही. ती दुसरं कुठल्याही कामात अपयशी होईल पण ती तिच्या बाळासाठी 100% होणार नाही. आणि ते तुम्ही सर्व आई दाखवून देऊ शकता. आणि यासारखे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आई तुमच्या संवादाची सोबती या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.